इंग्लिश लर्निंग सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, मी या ठिकाणी बोर्डवर जी दोन सेंटेन्स जी लिहिलेली आहेत, हे एक वाक्य आणि हे एक वाक्य, या एकाच वाक्यामध्ये सर्व प्रकारच्या पार्ट ऑफ स्पीच आहेत. आपल्याला माहित आहे की पार्ट ऑफ स्पीच किती आहे? 8. आणि एक नवी पण एक पार्ट ऑफ स्पीच आहे, ती सुद्धा याच्यामध्ये आहे. ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. KG पासून तर PG पर्यंत सर्वांसाठी ज्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा ज्या क्लास वाईज ज्या परीक्षा आहेत, त्या परीक्षेमध्ये पार्ट ऑफ स्पीच हा टॉपिक विचारला जातो. सेंटेन्स दिलेली असतात, वाक्य दिलेले असतं आणि त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये आपल्याला एक सूचना दिलेली असते की नाऊन ओळखा, प्रोनाऊन ओळखा, ॲडव्हर्ब ओळखा, तुमचं काय असेल ते ॲडजेक्टिव्ह, इंटरजेक्शन काय असेल, प्रिपोजिशन हे ओळखा. अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला ओळखण्यासाठी सांगतात. तर तेव्हा ते आपल्याला यायला पाहिजे. बघा, हे जे सेंटेन्स आहे हे पूर्ण एकच सेंटेन्स आहे. तर सुरुवातीला आपण हे सेंटेन्स वाचू आणि याचा अर्थ काय होतो ते बघू. Oh, the old tired man was sitting under a tree and patiently waiting for his daughter to arrive. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ओ म्हणजे त्याला समोरचा जो आहे त्याला थोडं दुःख वाटलं, कारण की तो ओल्ड होता आणि टायर्ड होता. ओल्ड म्हणजे म्हातारा आणि टायर्ड म्हणजे थकलेला. एक म्हातारा आणि थकलेला माणूस झाडाखाली बसलेला होता आणि तो संयमाने किंवा शांतपणे तिच्या हिज डॉटर म्हणजे तिच्या मुलीची अरायू म्हणजे आगमन होणे किंवा येण्याची तो वाट पाहत होता. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे हे आहे पास्ट टेन्स मधलं, प्रेझेंट टेन्स मधलं नाही, पास्ट टेन्स मधलं हे सेंटेन्स आहे. तर या ठिकाणी आपल्याला सेंटेन्सचा अर्थ कळाला. तर आता या सेंटेन्स मध्ये आपले ज्या पार्ट ऑफ स्पीच आहेत, नाऊन, प्रोनाऊन काय जे आहे ते एक एक करून आपण याच्यामध्ये कोणते आहेत ते बघू. तर सुरुवातीला आपण बघू या सेंटेन्स मध्ये नाऊन कोणकोणते आहेत. नाऊन म्हणजे नाम, मग त्यामध्ये प्रॉपर नाऊन असतील किंवा आपले प्रॉपर नाऊन असतील किंवा कॉमन नाऊन असतील. आता बघा बरं या ठिकाणी मॅन, मॅन काय आहे? नाऊन. मॅन हे काय आहे? नाऊन. मॅन म्हणजे मनुष्य, हे काय आहे? कॉमन नाऊन आहे. समोर जर आपण गेलो ट्री, ट्री सुद्धा काय आहे? नाऊन आहे. ट्री म्हणजे झाड, झाड एक नाव आहे आणि ते कॉमन नाऊन आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर डॉटर, डॉटर हे सुद्धा काय आहे? नाऊन आहे. नाऊन. मग आता बघा या सेंटेन्स मध्ये 3 नाऊन आहे, मॅन, ट्री आणि डॉटर. नाऊन आपल्याला कळालं. नाऊन असतं, प्रॉपर नाऊन असतं. प्रॉपर नाऊन म्हणजे ते विशेष नाव, त्या व्यक्तीला किंवा त्या स्थळाला किंवा त्या ठिकाणाला दिलेलं नाव, विशेष नाव. आणि कॉमन नाऊन म्हणजे समूहासाठी वापरलेलं कॉमन. तर बघा एक आता आपलं झालं. त्यानंतर आता आपलं सेकंड काय आहे? आपलं प्रोनाऊन. नाऊन नंतर काय आहे आपलं? प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. नावाचा तीनदा तीनदा रिपीट होऊ नये म्हणून त्या ठिकाणी प्रोनाऊन यूज करतात. प्रोनाऊन या सेंटेन्स मध्ये प्रोनाऊन कोणता आहे बघा बरं. या सेंटेन्स मध्ये जर आपण प्रोनाऊन जर बघितलं, हिज, हिज काय आहे? प्रोनाऊन. हिज काय आहे? प्रोनाऊन. कारण की या नाऊन विषयी यानं जास्त माहिती सांगितली. नाऊन विषयी हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. हिज डॉटर म्हणजे हिज काय झालेलं आहे? प्रोनाऊन झालेलं आहे या ठिकाणी. आता आता बघा ऍडजेक्टिव्ह. नेक्स्ट काय आपलं? ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह कोणता आहे बघा बरं. तर ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय की नाऊन, नाऊन विषयी किंवा प्रोनाऊन विषयी जास्तीची माहिती सांगणारा शब्द. बघा बरं, मॅन आहे, नाऊन आहे. या मॅन विषयी, या माणसाविषयी यांनी जास्तीची माहिती सांगितली का बघा बरं का. ओल्ड आणि टायर्ड. ओल्ड म्हणजे म्हातारा आणि टायर्ड म्हणजे थकलेला आहे. या दोघांनी या मॅनविषयी जास्तीची माहिती सांगितली म्हणून हे काय झाले? ओल्ड आणि टायर्ड काय झालेलं आहे? ऍडजेक्टिव्ह. ओल्ड आणि टायर्ड काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. आता नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्हच्या नंतर येतो व्हर्ब. व्हर्ब म्हणजे क्रियापद. व्हर्ब म्हणजे क्रियापद. व्हर्ब काय सांगत असतं? ऍक्शन सांगत असतं. कोणती ऍक्शन? मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रकारे सविस्तर या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते नसेल बघितले तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. ऍक्शन म्हणजे जाणे, येणे, झोपणे, उठणे, ऐक नाही. आता ऍक्शन या ठिकाणी सीट आहे. सीट म्हणजे बसणे, त्याला आय लावलेलं आहे. म्हणजे हे सिटिंग काय झालेलं आहे? व्हर्ब. मी व्हर्ब साठी व्ही लिहितो. सिटिंग काय झालेलं आहे? व्हर्ब. आणि समोर बघा या ठिकाणी वेटिंग आहे. वेटिंग पण काय आहे? वर्ब. वेटिंग म्हणजे वाट पाहणे, सिटिंग म्हणजे बसणे. हे दोन्ही काय आहे? वर्ब आहे. आता वर्ब झाले. वर्बच्या नंतर समोरच्याला ऍड वर्ब येतं. ऍड वर्ब. ऍड वर्ब काय आहे? ऍड वर्ब हे ऍडजेक्टिव्ह विषयी किंवा वर्ब विषयी जास्तीची माहिती सांगण्याचं काम करते. आता इथं बघा बघा. आता ऍड वर्ब जर आपण या ठिकाणी बघितलं तर इथे आपल्याला ऍड वर्ब मिळतं पेशन्सली. हे काय आहे? ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब.
ऍडव्हर्ब कसा आहे? मी काय म्हटलं की ऍडव्हर्ब हा असा शब्द असतो जो क्रियापदाविषयी किंवा ऍडजेक्टिव्ह विषयी किंवा व्हर्ब विषयी जास्ती माहिती सांगण्याचं काम करतो, त्याचं वर्णन करून. वेटिंग, वाट पाहत होता, परंतु कशी वाट पाहत होता? पेशन्सली, म्हणजे एकदम संयमाने शांतपणे त्या ठिकाणी बसून त्या मुलीची येण्याची वाट पाहत होता, म्हणून या ठिकाणी पेशन्सली काय आहे? ऍडव्हर्ब. आता ऍडव्हर्बच्या नंतर काय येतं? ऍडव्हर्बच्या नंतर व्हर्ब झालं, ऍडव्हर्ब झालं, त्यानंतर येतं प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे प्रिपोजिशन, जे पोजिशनच्या अगोदर येतात. हे सुद्धा मी चांगल्या प्रकारे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे प्रिपोजिशनच्या, की पोजिशनच्या अगोदर. आता पोजिशन कसली? बसण्याची पोजिशन आहे की नाही? पोजिशन कशाची आहे? बसायची. पण कुठे बसलेला आहे? झाडाच्या खाली, अंडर. म्हणजे अंडर काय आहे? प्रिपोजिशन आहे, आपल्याला माहित आहे. अंडर काय झालं मग या ठिकाणी? प्रिपोजिशन. अंडरनं काय सांगितलं की तो म्हातारा माणूस कुठे बसला होता? तर झाडाच्या खाली, झाडाच्या वर नाही, झाडाच्या खाली बसला होता, म्हणून या ठिकाणी अंडरचा वापर केलेला आहे. अंडर काय आहे? अंडर इज अ प्रिपोजिशन. प्रिपोजिशन झाल्याच्या नंतर येतं आपलं कंजक्शन. आता कंजक्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे, कंजक्शन म्हणजे ज्या ठिकाणी दोन वाक्य जोडण्याचं काम जो शब्द करतो त्याला कंजक्शन म्हणतात. आपल्याला माहिती आहे अँडने काय केलेलं आहे? हे वाक्य आणि हे वाक्य, दोन वाक्य जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हातारा माणूस झाडाखाली बसला होता आणि तो तिच्या मुलीची येण्याची वाट पाहत होता. आणि काय केलं? दोन वाक्य या ठिकाणी जोडलेले आहे. अँड काय आहे मग? कंजक्शन. अँड काय आहे? कंजक्शन. आता कंजक्शनच्या नंतर काय आहे? आपला कोणता प्रकार आहे? इंटरजेक्शन. आता सर्व शब्द या ठिकाणी संपलेले आहेत, आहे की नाही? आता इंटरजेक्शन म्हणजे काय आहे? उभयान्वयी अव्यय. म्हणजे या ठिकाणी आश्चर्य, भीती, दुःख व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरतात त्याला आपण उभयान्वयी अव्यय म्हणतात. वाक्याच्या सुरुवातीलाच इंटरजेक्शन आलेलं आहे बघा. इथं वाक्याच्या सुरुवातीला काय आहे? ओ काय आहे? इंटरजेक्शन. ओ काय आहे? इंटरजेक्शन. ज्या शब्दाच्या समोर एक्सक्लामेशन साइन असतं, म्हणजे उद्गारवाचक चिन्ह ज्या शब्दाच्या समोर लावलेलं असतं त्या शब्दाला काय म्हणतात? आपण काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय मराठीत, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो इंटरजेक्शन. ओ काय झालेलं आहे? इंटरजेक्शन. आपण जर मोजले तर सर्व प्रकारचे पार्ट ऑफ स्पीच या एकाच वाक्यामध्ये आलेले आहेत. आणि उरलेले काय आहेत? आता वाज काय आहे? वाज आहे हेल्पिंग व्हर्ब. वाज काय आहे? हेल्पिंग व्हर्ब. म्हणजे या व्हर्बला, सीटला त्याने काय केलेलं आहे? सहाय्य केलेलं आहे. त्या सीटचा काळ सांगण्यासाठी ते हेल्पिंग व्हर्ब या ठिकाणी आलेलं आहे. आणि अरायू सुद्धा काय आहे? या ठिकाणी व्हर्ब आहे. अरायू म्हणजे येणे किंवा आगमन होणे. तर बघा, या एका वाक्यामध्ये सर्व पार्ट ऑफ स्पीच आले की नाही? मला असं वाटतं तुम्हाला चांगल्या प्रकारे हे वाक्य या ठिकाणी समजलं असेल. नाऊन पासून आपण सुरुवात करू इंटरजेक्शन पर्यंत. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ह्या झाल्या 8 आणि एक 9वी आहे आर्टिकल. आर्टिकल मध्ये काय काय असतं? ए अँड दी. मग या वाक्यामध्ये आर्टिकल कोणतं आहे? तर दी किंवा द हे काय आहे? आर्टिकल. आणि या ठिकाणी ए पण काय आहे? आर्टिकल आहे. अँड या वाक्यात नाही. ए अँड दी हे काय आहे? आर्टिकल. त्याला म्हणतात उपपदे. हा सुद्धा एक पार्ट ऑफ स्पीचचा भाग आहे, म्हणजे तो शब्दाचाच एक प्रकार आहे. तर या ठिकाणी मला असं वाटतं चांगल्या प्रकारे हे समजलं असेल. नेक्स्ट सेंटेन्स आपण बघू. नेक्स्ट सेंटेन्स मध्ये काय काय आता बघू आपण या ठिकाणी. बघा, वाव, डॉल्फिन इज द मोस्ट इंटेलिजंट ऑफ ऑल एनिमल अँड गिव्स बर्थ टू बेबीज. म्हणजे या ठिकाणी म्हणणाऱ्याला एक थोडं आश्चर्य झालेलं आहे. कसं? आणि आश्चर्य त्याने वाव या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. वाव काय आहे? इंटरजेक्शन. वाव काय आहे? इंटरजेक्शन. डॉल्फिन काय आहे? नाउन. काय आहे? नाउन. इज काय आहे? हेल्पिंग व्हर्ब. द काय आहे? आर्टिकल. आता मोस्ट इंटेलिजंट. आता इथं इंटेलिजंट बघा. आता सुरुवातीला आपण काय करू? या सेंटेन्सचा याचा अर्थ काय होतो ते बघू. की वाव, डॉल्फिन इज द मोस्ट इंटेलिजंट ऑफ ऑल एनिमल. इथपर्यंत अर्थ बघा की डॉल्फिन हा सर्वात जास्त प्राण्यांमध्ये सर्वात जास्त हुशार असणारा प्राणी आहे. मोस्ट म्हणजे सर्वात किंवा जास्तीत जास्त हुशार असणारा तो प्राणी आहे. आणि तो काय करतो? गिव्स बर्थ टू बेबीज. तो गिव्स म्हणजे देणे, बर्थ म्हणजे जन्म, टू बेबीज म्हणजे तो त्याच्या पिलांना जन्म
देतो. म्हणजे हा अंडी घालत नाही, तर तो त्याच्या प्रत्यक्ष पिलांना काय करतो, जन्म देतो. तर हा झाला या वाक्याचा अर्थ. आणि आता या सेंटेन्स मध्ये काय काय आहे ते आपण आता या ठिकाणी सुरुवात करू. मी तुम्हाला सांगितलं वाव काय आहे, इंटरजेक्शन, डॉल्फिन काय नाव आहे म्हणून नाऊन, इज काय आहे हेल्पिंग वर्ड, आपल्याला माहिती आहे एम, इज, आर, वाज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डीड, ते सर्व काय आहे हेल्पिंग वर्ड. द काय आहे आर्टिकल. त्यानंतर मोस्ट इंटेलिजंट, आता इंटेलिजंट म्हणजे हुशार, इंटेलिजंट म्हणजे हुशार. इंटेलिजंट या शब्दाने कोणाविषयी माहिती सांगितली, डॉल्फिन. म्हणजे इंटेलिजंट काय झालेला आहे, ऍडजेक्टिव्ह, विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह. आणि या ऍडजेक्टिव्ह विषयी जास्तीची माहिती या मोस्ट सांगितली. हुशार आहे परंतु कसा आहे, आणखी जास्त हुशार आहे, म्हणून मोस्ट काय झालेलं आहे या ठिकाणी, काय झालेलं आहे ऍडव्हर्ब. मोस्ट काय आहे ऍडव्हर्ब. मी तुम्हाला सांगितलं क्रियाविशेषण अव्यय. मोस्ट इंटेलिजंट ऑफ ऑल ॲनिमल. आता या ठिकाणी ॲनिमल म्हणजे काय आहे, नाऊन आहे. ॲनिमल काय आहे, नाऊन. त्यानंतर अँड काय, आता हा तिथं काय होतं, अँड काय आहे कंजक्शन. आपल्याला माहिती आहे या दोन सेंटेन्सला जोडण्याचं काम कोण केलेलं आहे, अँडने केलेलं आहे. म्हणून अँड काय आहे कंजंक्शन. त्यानंतर गिव्ज, गिव्ज म्हणजे देणे, गिव्ज म्हणजे देणे, गिव्ज काय आहे वर्ब. आणि बर्थ, बर्थ म्हणजे जन्म, बर्थ म्हणजे जन्म, हे एक नाऊन आहे. बर्थ काय आहे नाऊन. टू बेबीज, हे बेबी सुद्धा काय आहे नाऊन आहे. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी समजलं असेल की हे जे दोन सेंटेन्स होते, या दोन्ही सेंटेन्स मध्ये पार्ट ऑफ स्पीच कशा प्रकारे आलेले आहेत हे समजावून सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढेच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.